जुन्नर तालुक्यातील ओतूर शहरातील श्री क्षेत्र कपर्दिकेश्वर हे ग्रामदैवत असून दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त हजारो भाविकांनी सकाळच्या आरतीला उपस्थिती लावली। दक्षिण वाहिनी मांडवीत नदीतीरी श्री क्षेत्र कपर्दिकेश्वर आणि श्री चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आहे। श्री कपर्दिकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात दर सोमवारी तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडींचे दर्शन घेण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। आज दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने पिंपळगाव जोगा येथील बॉर्डरलेस पॅन्थर्स समूहाचे दीपक सुकाळे, पंकज हांडे आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे मंदिराच्या आवारात सुश्राव्य असा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला काशीद सर आवर्जून उपस्थित होते। श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने महेंद्र पानसरे यांनी दीपक सुकाळे आणि ग्रामस्थ यांचे आभार मानले। त्याचप्रमाणे ओतूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तसेच संभाजी तांबे यांच्या वतीने प्रसादाचं वाटप करण्यात आलं। पावसाने उघडीप दिल्याने दर्शनाला भाविकांची दिवसभर गर्दी राहील असा अंदाज श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल शेठ तांबे यांनी दिला। दुसरा श्रावण महिना म्हटलं की ओतूर गावचं ग्रामदैवत भगवान कपर्दिकेश्वराचा यात्रा महोत्सव संपूर्ण महिनाभर हा यात्रा उत्सव चालतो। आजचा हा दुसरा श्रावणी सोमवार, त्यानिमित्ताने या ठिकाणी सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या शुभ हस्ते महाआरती होऊन भाविकांसाठी सकाळी 6 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आले। या ठिकाणी आजच्या दिवसात कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने या ठिकाणी भाविकांना सुलभ दर्शन व्हावं त्यासाठी ओतूर पोलीस स्टेशन आणि देवधर्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दर्शन बारीची व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी पांढरी मारुती मंदिराजवळ संगीत भजन महोत्सव आयोजित केलेला आहे। तोही संगीत भजन महोत्सव त्या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी चैतन्य व कपर्दिकेश्वर स्विमिंग वॉकिंग ग्रुपच्या वतीने केळीच्या प्रसादाचं वाटप अगदी सकाळी 6 वाजल्यापासून चालू आहे। जवळजवळ 2.5 ते 3 टन केळी आणि 5,000 चिक्कीच्या प्रसाद वाटला होता। आजही साबुदाणा चिवडा आणि केळीचं प्रसादाचं वाटप या ठिकाणी खिचडीचा अन्नदान या ठिकाणी ओतूर गावातील एक ज्वेलर्स आहेत त्यांच्या वतीने आज जवळजवळ 2 पोते खिचडीचं अन्नप्रसाद किंवा प्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीने या दुसऱ्या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आणि व्यवस्था या ठिकाणी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अनिल शेठ तांबे यांच्या नियोजनाखाली संपन्न करत असतो आणि आलेल्या प्रत्येक भाविकाला अगदी सुलभपणे दर्शन कसं होईल याची दक्षता देवधर्म संस्थेच्या वतीने घेण्यात येत असते। धन्यवाद। रामकृष्ण लवकर नाही आले।